नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 7 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात, की तन्वी त्या ठिकाणी जाऊन पोहोचते जिकडे तिचं गाठोडं तिने टाकलेलं असतं. पण तिकडे जाऊन तिला फक्त तो लाल फडकाच मिळतो. गाठोड्याच्या आतलं सामानच सापडत नाही. तेवढ्यात तिकडे कचरेवाला येतो आणि तो कचरा गोळा करत असतो. तन्वी त्याला म्हणते, तुम्हाला इकडे कोणतं गाठोडं सापडलेलं का?" त्यावर तो म्हणाला, "मला काही सापडलेलं नाहीये इकडे." तन्वी त्याच्या हातातली पिशवी घेते आणि सगळं शोधायला लागते. पण तिला काय त्यात गाठोडं सापडत नाही. तन्वी त्याला म्हणते, "इकडे तूच आला असणार. तूच ते गाठोडं घेतलं असणार." तर तो कचरेवाला म्हणतो, "ओ बाई, मी काय घेतलेलं नाहीये. हा काय माझ्या बापाचा रस्ता आहे काय? कोणी इकडे येऊन घेऊन जाऊ शकतं." तन्वी त्याला म्हणते, "चल निघ." तन्वी विचार करते, "मी ते गाठोडे इथेच टाकलं होतं आणि अर्जुनची गाडी तर माझ्या समोरून निघून गेली होती. मग कोणी घेतलं असेल ते?" इकडे महिपात नागराजला फोन करतो. तो म्हणतो, की "मला त्या पाटील कॉन्स्टेबलवर विश्वास नाही. तो कधी ती कंप्लेंट लिहिणार, कधी ती कंप्लेंट अर्जुनपर्यंत पोहोचणार. त्यापेक्षा मी एक काम करतो, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे." नागराज तिकडून म्हणतो, "जे काही करशील ते नीट कर, गडबड नाही ना करणार?" तो म्हणतो, "नाही, नाही." महिपत त्याच्या एका माणसाला सांगतो, की "अर्जुन सुभेदारला फोन लाव. पुढे काय बोलायचं ते मी सांगतो." इकडे नागराज तन्वीच्या खोलीत आलेला असतो आणि म्हणतो, "अगं किती तू टेन्शनमध्ये आहेस, किती रुसलेली आहेस. एक काम करतो, मी तुला ना आज एक मस्त गिफ्ट देतो." तन्वी म्हणते, "मला नाही वाटत तुमच्याकडे तेवढी ताकद आहे, की तुम्ही एखादा दागिना मला गिफ्ट द्याल. तेवढं तुम्हाला परवडणारच नाही." नागराज म्हणतो, "अगं दागदागिने तर तुला कोणी गिफ्ट करेल. मी तर तुला आयुष्यातली अशी सर्वात अमूल्य वस्तू देणार आहे, जी तुला कोणीच देऊ नाही शकणार. मी तुला तुझ्या आई-बाबांची तोंड ओळख करून देणार आहे." इकडे अर्जुनला एक अननोन नंबरवरून फोन येतो. तो माणूस तिकडून ओरडत असतो, "वाचवा साहेब, मला वाचवा. माझा भाऊ मला मारून टाकेल. माझी केस घ्या. मी असं ऐकलंय की अर्जुन सुभेदार याने केस घेतली तर तो केस ती जिंकतोच." हा फोन महिपतच्या माणसाने केलेला असतो. अर्जुन म्हणतो, "तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात. एक काम करा जरा तुम्ही शांत व्हा. तुम्ही उद्या माझ्या ऑफिसमध्ये या, आपण तिकडे भेटू." तो माणूस म्हणतो, की "नको साहेब, तुम्ही मला आत्ताच भेटा. श्रद्धा टेलर आहे ना नाटकाच्या थिएटरच्या मागे, त्या चाळीत तुम्ही या. मला तिकडेच भेटा." अर्जुन म्हणतो, "हो, मी तातडीने येतो." इकडे तन्वी म्हणते, "मला आत्तापर्यंत असं वाटलं होतं, की हे सगळं खोटं आहे." नागराज म्हणाला, की "तुला आत्तापर्यंत वाटत होतं नागराज काय फक्त खोट्या धमक्या देईल. पण हे बघ गिफ्ट बघ तुझा." आणि तिला तो फोटो दाखवतो. तन्वी तो फोटो बघून जाम घाबरते. प्रिया म्हणते, की "हे सगळं खोटं आहे. असे फोटो इंटरनेटवरून कोणी पण गोळा करू शकतं." पण प्रिया प्रचंड घाबरलेली असते. नागराज म्हणतो, "तू रविराज तुझा बाप आहे हे जगाला सांगतेस ना? पण हे बघ तुझे खरे आई-बाप, दरिद्री आई-बाप." नागराज म्हणतो, "विश्वास बसला का आता तरी? इंटरनेटवरून मी एक पत्ता सुद्धा शोधून काढलाय. तो पत्ता आणि फोटो तुला पाठवतो. आता तुझा नवीन प्रवास सुरू होतोय. तुझ्या खऱ्या आई-वडिलांचा. जा तू त्या पत्त्यावर आणि तुझ्या दरिद्री आई-वडिलांना भेट आणि तिकडे जाऊन राहा. जा." इकडे तन्वी लगेच नागोबाने दिलेल्या पत्त्यावर पोचते आणि तिला लक्षात येतं, की खरोखर तो फोटो आहे तिथे भिंतीला लावलेला. तिला एकदम आठवण होते, की ती स्वतः त्या शिलाई मशीनवर बसलीये आणि तिची आई येऊन कपडे देऊन जाते आणि म्हणते, "नुसतं खा खायचं आणि आड्याकडे बघत राहायचं. ही आता कामं कर." तेवढ्यात तन्वीची आई येते समोर आणि तन्वीला म्हणते, "ओ तुम्हाला काय हवंय? कपडा शिवायचा कपडा आणलायत का? आमच्याकडे सगळं शिवून मिळतं. गरारा, शरारा, चनिया-चोली." तन्वी म्हणते, "हे घर कधीपासून आहे आणि तुम्ही इकडे कधीपासून राहता?" त्यावर ती बाई म्हणते, की "आम्हाला 20-22 वर्ष झाली इकडे राहून." तन्वी मनात म्हणते, "म्हणजे मी आश्रमात आल्यानंतर हे इकडे आलेत. कारण मी या घाणेरड्या घरात कधीच राहिली नव्हती." ती बाई म्हणते, "अहो सांगा काय हवंय तुम्हाला?" तन्वी म्हणते, "काय नाही, काय नाही." आणि तिकडून निघून जाते. तन्वी तिकडून निघते. तेवढ्यात तिला गल्लीत अर्जुनची गाडी येताना दिसते. तन्वी प्रचंड घाबरते. ती विचार करते, की ह्याला नक्कीच नागोबा आणि महिपतने इकडे पाठवलं असणार. पण तो माझ्या आई-बाबांपर्यंत पोहोचायच्या आधी मला त्याला थांबवायलाच हवं काहीही करू. पण काय करू? तेवढ्यात तन्वीला एक बाई जाताना दिसते आणि ती अर्जुनच्या गाडीवर तिला ढकलून देते आणि तिचा ॲक्सिडेंट होतो.
अर्जुन लगेच गाडीतून बाहेर येतो तिला मदत करायला आणि सगळी लोकं जमा होतात. मग अर्जुन त्या बाईला म्हणतो, की "तुम्ही माझ्यासोबत डॉक्टरकडे चला, चला पटकन." निघता-निघता त्याच्या लक्षात येतं, की आशिष कीर्तीकरने इकडेच बोलवलेलं असतं. तो त्याला फोन करतो, पण त्याचा नंबर काही लागत नाही. स्विच्ड ऑफ येत असतो. अर्जुनला खूप आश्चर्य वाटतं. अर्जुन म्हणतो, "जाऊ दे, आधी यांना डॉक्टरकडे नेणं महत्त्वाचं आहे." आणि तो तिकडून निघून जातो. तन्वी म्हणते, "यावेळी तर मी अर्जुनला थांबवलंय, पण महिपत आणि नागराज पुन्हा काहीतरी करतील जेणेकरून अर्जुन इकडे परत येईल." इकडे आपल्याला दाखवतात, की कल्पना तिच्या जुन्या साड्या काढत असते. विमल आणि अस्मिता तिच्या बाजूला बसलेले असतात आणि सायलीही उभी असते. कल्पना म्हणते, "दिवाळीतून ह्या मला नक्कीच साड्या काहीतरी घेतील नवीन, म्हणून आत्ताच जुन्या साड्या काढून टाकते." अस्मिता म्हणते, "मम्मा, मला पण एक साडी पाहिजे हां. मी आधी तुझे साडीचे ड्रेस शिवून जायचे ना, मला इतकं बरं वाटायचं. असं वाटायचं तुझ्याच मांडीवर डोकं ठेवते." विमल म्हणते, "ताई, मला पण एक साडी द्या. मला पण माझं भाग्य असेल तुमची साडी घालणं." तेवढ्यात तिथे अजून एक कामगार बाई येते. तिला सुद्धा कल्पना म्हणते, "तुला सुद्धा कोणती साडी हवी असेल ना, तू घेऊन जा आणि तुझ्या मुलीला ह्याचा ड्रेस शिव." सायली हे सगळं बघते आणि एकदम उदास होते आणि ती तिथून किचनमध्ये वळते. तेवढ्यात तिकडे अर्जुन येतो. अर्जुन सायलीला म्हणतो, "तुझा चेहरा का पडलाय?" त्यावर सायली म्हणते, "अस्मिता ताई म्हणाल्या ना, की लहानपणी त्या आईंच्या साडीचा ड्रेस शिवायचा आणि घालायच्या. अशा शाळेत बऱ्याच मुली यायच्या. स्वतःच्या आईच्या साडीचा ड्रेस शिवून. मला पण वाटायचं, की मला पण असा ड्रेस असावा एखादा. म्हणजे आईच्या मायेची ऊब राहील माझ्यासोबत सतत. पण आईच नाही त्याच्यामुळे मी तो ड्रेसच शिवू शकले नाही कधी." अर्जुन म्हणतो मनात, "सायली, तुझी ही इच्छा पण पूर्ण होणार. तू काही टेन्शन घेऊ नकोस." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की अर्जुन कल्पनाला म्हणतो, की सायलीची खूप इच्छा आहे, की तिच्या आईच्या साडीचा ड्रेस शिवावा. "तुझी ही साडी मी घेऊन जाऊ का?" कल्पना म्हणते, "हो, जा ना." अर्जुनच्या लक्षात येतं, की आशिष कीर्तीकरने श्रद्धा टेलरचा पत्ता दिला होता. म्हणजेच तो टेलर त्याला हा ड्रेस शिवून देऊ शकतो आणि जाऊन तो पत्त्यावर पोहोचतो. अर्जुन त्या टेलरकडे पोहोचतो. तो टेलर लगेच त्याला म्हणतो, की "साहेब, मी बायकांचे ड्रेस शिवतो, पण अधूनमधून पॅन्ट शर्ट पण शिवतो." अर्जुन म्हणतो, "मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवून हवाय. कधीपर्यंत मिळेल?" आणि हे बोलत असताना अर्जुनचा त्याच्या घराकडे लक्ष जातो आणि त्यामध्ये एक फोटो असतो, फॅमिली फोटो, ज्यामध्ये त्याला सायली उर्फ तन्वीचा फोटो देखील दिसतो. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.